बंद करो, सिलेंडर के भाव कम करो, सिलेंडर की कालाबाजारी बंद करो, सिलेंडरांच्या हक्काचा, सिलेंडरांच्या हक्काचा बिनविरोध व्हावी, तुमची काय भूमिका आहे? असं आहे की आता वरिष्ठ स्तरावर या बाबतीत निर्णय होईल, पण वैयक्तिकरित्या मला सुद्धा वाटतं की बिनविरोध ही निवडणूक व्हावी. कारण की अजितदादांचं जे दुःखद निधन झालं त्या बाबतीत अजूनही अनेक लोक शंका व्यक्त करत आहेत की हा अजितदादाचा मृत्यूचा हा अपघात आहे की घातपात आहे. आणि ज्या पद्धतीनं एक अतिशय कर्तबगार नेता त्या निमित्तानं राज्याने देशाने गमावला आणि त्या ठिकाणी जर आता परत निवडणूक होत असेल तर मला असं वाटतं की सर्व पक्षांनी एकत्र येऊन ही बिनविरोध करावी, हे माझं वैयक्तिक मत आहे. आता वरच्या स्तरावर या बाबतीत सर्व ज्येष्ठ मंडळी एकत्र बसून निर्णय घेतील. आंदोलन करता अनेक ठिकाणी तक्रारी पण आहे, कमर्शियल गॅस मिळत नाही, आज आपण आंदोलन करतो. असं आहे की संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गॅसचा तुटवडा भासत आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्र असो किंवा बाकी अनेक राज्य देशाचे असो त्यामध्ये जनता अतिशय दुःखी आहे, त्यांना अतिशय त्रास होत आहे. आपल्याला माहिती आहे साधी गोष्ट की इतक्या मोठ्या प्रमाणात डोमेस्टिक गॅस आणि कमर्शियल गॅसची तुटवडा असताना सुद्धा राज्य शासन म्हणते की आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणताही तुटवडा नाही. आज कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही गावामध्ये जर तुम्ही गेला तर गॅस कंपनी समोर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसतील, पण हे सरकारला दिसत नाही. या इतक्या मोठ्या मोठ्या रांगा आमच्या सर्व लोकांच्या जनतेच्या त्या निमित्तानं गॅससाठी लागल्या आहेत, पण याच्याकडे लक्ष नाही. राज्य शासन वारंवार सांगते की राज्यामध्ये कोणताही तुटवडा नाही. माझे एकच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा असताना राज्य शासनाने सांगितलं पाहिजे की ठीक आहे, गॅसचा तुटवडा आहे, आम्ही प्रयत्न करतो आहे, पण अशा पद्धतीनं कोणतंही आश्वासन किंवा कोणताही दिलासा जनतेला न देता फक्त राज्यामध्ये गॅसचा तुटवडा नाही अशा पद्धतीच्या वल्गना त्या निमित्तानं सरकार करते आहे. त्याच्यामुळे या बाबतीत सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज आमच्या गृहिणी प्रत्येक घरामध्ये आज गॅसची अडचण आहे. अनेक रेस्टॉरंट जवळजवळ मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 40% रेस्टॉरंट हॉटेल बंद पडत आहेत आणि पुढील काळामध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे युद्ध स्तरावर राज्य शासन आणि केंद्र शासनाने प्रयत्न करून हा प्रचंड त्रास लोकांना होत आहे तो दूर करावा अशी मी राज्य शासनाला विनंती करतो. मुख्यमंत्री